आगामी जनगणनेमध्ये ओबीसींच्या जनगणनेचा कॉलम नाही या विरोधात नागपूरच्या संविधान चौकात सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने 17 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार आहे। ओबीसींच्या गणनेसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलाय। ओबीसींची जनगणना होत नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडचणीत आहेत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले। आम्ही आमच्या संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे आणि या जनगणनेमध्ये जोपर्यंत हे ओबीसीचा समावेश होत नाही तोपर्यंत मोठा एक आंदोलन या राज्यामध्ये सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे आंदोलन उभं झालं पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही जिल्हा स्तरावर मोर्चे आपल्या बैठका घेऊन त्याची सुरुवात करू। जिल्हा स्तरावर मोर्चे काढू आणि विभागीय स्तरावर मोर्चे काढू आणि सरकारच्या लक्षात हे आणून देऊ की तुम्ही ओबीसीवर अन्याय करतात, तो अन्याय दूर झाला पाहिजे। आणि म्हणून सरकारने जे 33 कॉलम केलेले आहे त्या कॉलममधील जो संवर्गाचा कॉलम केलेला आहे 12 नंबरवरती एससी एसटी आणि इतर, तिथे एससी एसटी ओबीसी आणि इतर करायला पाहिजे आणि खाली जात सुद्धा तिथे लिहायला पाहिजे अशा प्रकारची मागणी भारतातील सर्व स्तरातून होत आहे। ती फार न्यायपूर्ण आहे।